यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। शिवसेनेच्या लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे। अगदी थोड्याच वेळामध्ये ही यादी समोर येईल अशी माहिती समोर येते आहे। तर शिवसेनेने 11 उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती आहे। शिवसेना उमेदवारांची संभाव्य यादी लोकशाहीच्या हाती आलेली आहे। शिवसेनेकडे सध्या 13 खासदार आहेत आणि त्यापैकी 11 जणांची नावं शिवसेनेच्या 8 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघू शकतोय। आताची ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, आज शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार असं म्हटलं जात होतं आणि त्यानुसार 8 उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे। आता उत्सुकता आहे, हे 8 उमेदवार नेमके कोण? शिंदेच्या शिवसेनेचे हे 8 शिलेदार नेमके कोण असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। प्रतापराव जाधव हे आपल्या सोबत सोडले गेले आहेत, शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार। त्यांची प्रतिक्रिया आपण घेऊयात। जाधव सर, तुमचं अभिनंदन, तुम्हाला उमेदवारी जाहीर झालेली आहे। पण तुमच्या समोर तुमच्याच पक्षातील संजय गायकवाड यांचं आव्हान आहे, कारण त्यांनी आज 2 अर्ज भरलेत। पहिले तुम्ही अभिनंदन केल्याबद्दल धन्यवाद। आणि तसा ते शिवसेनेचे आमदार आहेत, त्यांनी जरी अर्ज भरलेले असतील तर माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी त्यांचं बोलणं झालेलं आहे आणि असं कुठेही आमच्यामध्ये वादविवाद या ठिकाणी नाही। आज एकनाथराव शिंदे साहेबांनी आणि महायुतीच्या सर्व नेत्यांनी, घटक पक्षांनी जो माझ्यावर विश्वास ठेवला, निश्चितपणे तो आम्ही त्या ठिकाणी सार्थकी लावू आणि प्रचंड मताधिक्यानं असा आमचा या ठिकाणी महायुतीचा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी विजय होईल, याबद्दल कोणाच्याही मनामध्ये काही शंका नाही। जाधव सर, तुम्हाला पुन्हा एकदा संधी मिळालेली आहे, तर बुलढाणेकरांच्या कोणकोणत्या मुद्द्यांवर तुम्ही आता प्रचार करणार आहात? रणनीती तुमची नेमकी काय असेल? हे बघा, मला बुलढाणा जिल्ह्याची ही लोकसभेची मला 4थ्यांदा उमेदवारी मिळालेली आहे आणि हे मिळत असताना बुलढाणा जिल्ह्यामध्ये मी केलेली विकास कामं, जवळपास 500 किलोमीटरचे नवीन नॅशनल हायवे मंजूर करून त्याची कामं पूर्ण झालीत। समृद्धी महामार्ग जो आहे मुंबई नागपूर, तो 87 किलोमीटर माझ्या जिल्ह्यातून जातो, ते काम पूर्ण करण्यासाठी मी सुरुवातीपासून त्याला पाठिंबा दिला। खामगाव जालना रेल्वे मार्गाचा 100 वर्षापेक्षा जुना प्रश्न होता, लोकांची मागणी होती, तोही आता 100% मार्गी लागला। त्याच्यानंतर अकोट खंडवा ही लाईन मेळघाटमुळे थांबलेली होती, तिला आम्ही प्रयत्न करून ती आता बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर जळगाव जिल्ह्यातून बऱ्हाणपूर मार्गे खंडवा चालली, तो एक मोठा बेनिफिट त्या ठिकाणी मिळणार आहे। आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक चांगली मोठी कामं या ठिकाणी झाली। नदी जोड एक महत्वाचा विषय म्हणजे नदी जोड प्रकल्पाला केंद्र आणि राज्यानं मान्यता दिली, तो 88,000 कोटी रुपयाचा प्रकल्प आहे। वैनगंगा, नळगंगा, पैनगंगा, खडकपूर्णा आणि त्याला 2,000 कोटी रुपये सुद्धा मिळाले, त्यामुळे जिल्ह्यातली लोकांमध्ये अतिशय चांगली भावना त्या ठिकाणी। निश्चितच जाधव सर, तुमचे मुद्दे लक्षात आले आहे। दरम्यान तुम्हाला शुभेच्छा या निवडणुकीसाठी आणि धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।